कसे वाटत हे टॉंग्स? मी एक हेअरस्टायलिस्ट आहे, तर मला असं वेगळे वेगळे स्टाईल करायला खूप जास्त आवडतात. सो मी काही ना काहीतरी असं करत राहतो. काय बोलतात त्याला, ब्रेड्स केलेत मी. तर बघूया कसं वाटतं हा लुक. थोडा थोडा रणवीर सारखा पण दिसतो का रे? ना रे, रणवीर सारखा चाम आहे माझ्या फेसवर. रणवीरपेक्षा भारी दिसतो. अरे कसा वाटतं लुक? फेस वॉश केला नाही त्याच्यामुळे जेवढा ग्लो नसेल येत, पण थोड्या वेळाने मेकअप वगैरे सगळं करणार आहे. तर नमस्कार, मी तुमचा लाडका ओंकार राव. तर तुम्ही मला बिग बॉस मराठी सीझन 6मध्ये बघितलंच असेल. सो मी खूप टायमापासून प्लॅन करत होतो की मी रील्स वगैरे तर बनवतोच आणि यूट्यूबवरती पण मी शॉर्ट्स टाकतो आहे. तर मी खूप टाईमपासून प्लॅन करत होतो की काहीतरी व्लॉग टाईप मी काहीतरी बनवतो आणि मी खूप आधी बनवले पण त्याची क्वालिटी वगैरे थोडी मला आवडली नाही. नंतर विचार केला की व्लॉग बनवला पाहिजे. सो हिअर इज द व्लॉग. तर आता मी व्लॉग बनवतो आहे आणि मी आज एका खूप जास्त स्पेशल इव्हेंटला चाललो आहे. सो त्याचं तुम्हाला मी सांगणार आहे मी काय काय करतो, मी कसा रेडी झालो आहे, हा लुक जो केला आहे तो कसा झाला आहे, म्हणजे माझे ब्रेड्सपासून माझा मेकअप, माझी बियर्ड, हे सगळं या व्लॉगमध्ये मेन्शन आहे. तर नक्की बघा व्लॉग. तो आता एवढे मस्त ब्रेड्स बांधले आहेत. सो थोडेसे मागचे केस थोडेसे फ्रिझी वाटत आहेत, तर थोडंसं त्यांना सॉफ्ट टॉंग करतो मी. बघू जमतं आहे का, खूप टायमानंतर करतो आहे मी. मस्त केलं ना रे. नीट शूट कर. आता हे गरम आहे, बोच्या लावी ना. माझ्या हातामध्ये फॉर्मॅटचं बटन आहे. अरे सॉरी भाई, ऐसा मत करो मेरी जान. सॉरी पार्डन. डोंट रिपीट इट अगेन. बोल काय बोलत होता इंग्लिश मध्ये, काहीतरी बोलत होता. या माय इंग्लिश इज व्हेरी गुड. आय कॅन स्पीक इंग्लिश, आय कॅन वॉक इंग्लिश, आय कॅन इंग्लिश. पार्डन. नवीन वर्ड शिकला आता. तर पार्डन सगळ्यापासून आला, त्यापासून हॅलो नाही बोलत, त्या आल्यापासून पार्डनच करतो. ते कोणीतरी शिकवलंय मला पार्डन शब्द. ते बोलले की खूप जीवनात इम्पॉर्टंट आहे पार्डन शब्द. अरे कहना क्या चाहते हो? केस मस्त वाटतं. केस मस्त वाटतात ना. वीक लावले का? अरे वीक नाही, व्हर्जिनल केस आहेत. इट्स ऑल व्हर्जिनल. मी काय बोलू शकत नाही, जाऊ दे. हा, केसांबद्दल तर आपण टिप्पणी देऊच नाही. मी ओंकार राऊकडनं केसांचे टिप्स घेतल्या. माझे केस गळायचे थांबलेत नाही, अजून उलटे जास्ती गळायला लागले. अरे, काय केस? माईकचे पैसे अजून पोचले नाही, ज्याच्याकडनं घेतले त्याच्याकडे. अरे हा, माझं कसं आहे माहितीये का, जर मी पैसे दिले तर माझी गोष्ट लगेच बंद पडते. जोपर्यंत फुकट वापरतोय मी तोपर्यंत माझ्या गोष्टी चालतात. म्हणजे मी कोणाची उधारी वगैरे असं काय असेल, हा फुकटचं पसतं माझ्या कुंडली. फुकटचं कोणाचं घेतो, मागून घेतो, असं काय करतो तरच ते तुला लाभणार. माझे पैसे मला भेटणार की नाही शूट करतो? अरे पैसे तुझी मर्सिडीज बाहेर उभी आहे, किती वेळ लागणार आहे? अरे त्याला बोललो सर्व्हिसिंग करून आण मर्सिडीजची. काय चाललंय त्याचं? झूठ बोलो, बार झूठ बोलो. हा, नाही तर ती पण आहे ना आपली ऑल्टो. सॉरी, ऑल्टो नाही, जी वॅगन समथिंग. जी वॅगनार. बघ किती मस्त वाटतात केस. मुलांनी ना, मला वाटतं हे सगळं शिकलं पण पाहिजे. ही स्वतःचं सेल्फ केअर, स्वतःची स्टायलिंग, या सगळ्या गोष्टी शिकल्या पाहिजेत. किती वेळ आपण लोकांवरती डिपेंडेंट राहणार, स्वतःहून पण काहीतरी केलं पाहिजे ना. तर आता एक मस्त कुर्ता आहे, खूप सेक्सी आहे, ब्लॅक कलरमध्ये. तो आता घालतो. हिअर इज द शूज फ्रॉम झारा. अरे कहना क्या चाहते हो? थोडीशी कंडिशन जराशी खराब आहे, पण शूज फ्रॉम झारा चांगले आहेत ते. जराशेच चांगले आहेत ते. बाकी कंडिशन एकदम त्याची माझ्या बॉडी सारखी कंडिशन आहे, थोडीशी पामली आहे. थोडीशी चांगली, बाकी थोडीशी चांगली आहे. मला तोंड कसं चमकतंय तसं याला पण मी चमकवतो. अच्छा, कुर्ता जरा नवीन वाटतोय. माझा कुठचा ना? हा, नवीनच आहे. ह्याच्याकडनं घेतला जल्दी बोल, कल सुबह पनवेल निकलना है. अच्छा, नवीनच वाटतं. नवीन नाही, नवीन नाही. थर्ड हँड आहे. नाही, तू असं पुढच्या मागच्या तुझे मी 10 शूट्स बघितले, त्याच्यावरती मला सेमच कुर्ता मला दिसेल. अरे तो कुर्ता आहे ना माझा, कसा स्पेशल कुर्ता आहे. स्पेशल. ओके. हा, जेव्हा मी तो म्हणजे कुर्ता- जेव्हा मी तो कुर्ता घालतो ना, तेव्हा माझी पेमेंट अटकते.
हा असं मग कशाला घातलंस तू आज मला माहिती होता नाचनाटक सर म्हणजे इकडे म्हणजे असा कुर्ता आहे ना की विसरून जायचं पेमेंट असं फ्री शूट्स असले ना हा. मग मी असे कपडे हा हा स्वतःचे अच्छा मग नागडं द्यायचं ना हरामी हो बेटा. मी वापरत नाही बूट पॉलिशर वगैरे काय ओके So, माझ्या पप्पांनी शिकवलेली एक टेक्निक आहे जॉन्सन बेबी ऑइल आता अशी चकचकीत शाईन करतील ना हे बघ याला बोलतात शाईन फुकटचं तेल भेटलं तर धडटाक लावलं नसतं. डिफरन्स बघा बिफोर अँड आफ्टर किती चकचकीत शाईन आली सो हिअर इज द कुर्ता फ्रॉम अहमान डिझायनर्स खूप मस्त आहे ओंकारराव अटकलेले आहेत कुर्त्या जाळ्यात. सांगतो एवढी बॉडी बनवायची नाही प्रॉब्लेम काय असे प्रॉब्लेम सगळ्यांना पाहिजे रे ब्रो. बस दीवानगी 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 है ओके कट. असं वाटतं एक नंबर भाई एक नंबर आहे बघ. चमकतोय नुसतं चकचकीत चकचकीत. क्या बात आहे. मला स्वतःचा मेकअप करता येतो पण काय आता जरा चांगल्या ठिकाणी चाललोय मी तर मला चांगला मेकअप मॅन बोलून मेकअप करतो प्रोफेशनल. मेकअप गन इट्स ओके. पार्डन पार्डन. सनस्क्रीन संपली काय नाहीला हे असे पैसे द्यायला नाही पाहिजे यांना हे काय सनस्क्रीन लावतोय का? हां अरे संपली ती सनस्क्रीन ते एवढा मोठा चेहरा एवढी मोठी बॉडी तर भाई ती सनस्क्रीन पण अर्धा किलोच लागत असेल तुला. एका बॉडीला थोडी लावतो आपण फक्त चेहऱ्याला लावतोय ते चेहरा अर्धा किलो लागत असेल बॉडीला दुसरी अजून 1 किलो. चेहरा आहे माझा काय फुटपाथ आहे फुटपाथ. मग ती दाढी पण एवढी आहे, कमी लागली पाहिजे सनस्क्रीन जागाच किती आहे चेहऱ्यावरती लावायला हे असे मिशी वर करून लावतात हां. आज पाण्याचा स्प्रे मारते ती मेकअप फिक्स करायला एवढाच इकडे राहिला इकडे सुकत राहिलं अच्छा तर हा मेकअप तिने फिक्स केलेला आहे आता हा मेकअप पूर्ण रात्रभर असाच राहणार आहे अशी मला मेकअपची सवय नाही आहे आणि गरज पण नाही आहे एवढा स्मार्ट आहे मी कमेंटमध्ये नक्की सांगा माझी ब्रेड्स माझा लुक माझा मेकअप हे सगळं कसं वाटतंय आणि मला तर मी नेहमीच स्मार्ट वाटतो पण कमेंटमध्ये लोक बोलतील अरे स्वतःचीच लाल माकड करतो स्वतःचीच लाल पण मला सवय आहे स्वतःला ॲप्रिशिएट करायची स्वतःची तारीफ करायची त्याच्यामुळे माझा सेल्फ कॉन्फिडन्स बूस्ट होतो येस माझा कडा नाही भेटत आहे सगळं कसं काय हरवतं काय मला कळत नाही कुठे सो मी आता बियर्डवरती एक जेल अप्लाय करतो त्याच्यामुळे थोडी बियर्डमध्ये शाईन राहील जे केस असे वर खाली होतात उभे राहतात सो त्याला एकदम मी सेटल करीन आणि खूप मस्त वाटते तुम्ही पण अप्लाय करा जेवढे पण माझे फ्रेंड्स आहेत तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी यूज करायला स्टार्ट करा मुलांसाठी स्पेशली कारण मुली तर भरपूर काही ना काहीतरी अप्लाय करत असतात पण मुलं काहीच अप्लाय करत नाही बियर्ड अशीच ग्रो करतात काय त्याला शेप नसतो काय नसतो सो एक ट्रिमिंग करत राहा आणि एक वॅक्स किंवा कुठला तरी प्रोडक्ट असं यूज करत राहा त्याच्याने तुमची बियर्ड हेल्थ आणि तुमची स्टाईल खूप जास्त चांगली वाटेल एका फिंगरमध्ये घेतलं आहे थोडंसं स्क्वीज वगैरे मिक्स करून हां एक मिनटं सो याच्याने काय होतं तुमचा जो बियर्डचा फ्रिझीनेस असतो ना तो एकदम असा टेम डाऊन होतो तुम्ही फरक बघू शकतात या साईडला बघा कसे केस फ्रिझी आहेत आणि या साईडला बघा किती मस्त असे सेटल वाटत आहेत सो तुम्ही असंच काही ना काही प्रोडक्ट तुम्ही सर्च करा किंवा मी तुम्हाला सांगेन केससाठी आणि बियर्डसाठी तुम्हाला असं काय पाहिजे असेल लाईक टिप्स किंवा कुठले प्रोडक्ट मी काय यूज करतो तर नक्की कमेंट करा मी त्याच्यावरती रील्स शॉर्ट्स किंवा असं काहीतरी तुम्हाला बनवून सांगेन की कसं काय आपण प्रोडक्ट यूज केलं पाहिजे आणि कशी मेंटेन केली पाहिजे बियर्ड आणि हे आता आम्हाला घ्यायला जी वॅगन आलेली आहे जी वॅगनर ऑरा लाईक मी भाई का ऑरा अरे काय बोलतो तर आता आम्ही निघतोय भेटूया डायरेक्ट बाय बाय हां तर भेटूया डायरेक्ट लोकेशनवरती लेट्स गो अरे भाई क्रेझी ट्रॅफिक आहे क्रेझी आम्ही अर्धा 1 तास लेट झालो आहे एक लास्ट टचअप आहे
थोडाफार काहीतरी हल्ला असेल मेकअप वसईप ते अंधेरी पोचता तर ते थोडंसं बघूया, कारण कॅमेऱ्यावरती सगळं दिसतं. आपल्याला वाटतं की आपण खूप चिकने आहेत, खूप स्मार्ट आहेत, पण ते एवढे मोठे मोठे फोकस पडले की कळून येतं की कुठे काय कमी आहे, कुठे मेकअप कमी जास्त आहे. हे आहे ना, हे घेऊ का? हा त्याला त्याचा आउटफिट दिसला पाहिजे. नाही हे दिली त्यांनी. काय करायचं मला पण तिथे यायचं आहे, Right, त्यांना right. तू काय सांगशील असं मी विचारते. सो जसं की मी लाईफमध्ये फॉलो केलं याच्या आधी की कन्सिस्टन्सी आणि डिसिप्लिन. सो हेअरस्टाईलिंग फील्डमध्ये पण मी एका दिवसात नाही बनलो, मला 4-5 वर्ष लागली ते अचीव करण्यासाठी. हेअरस्टाईलिंग नाही म्हणजे एका क्रिएटिव्ह लेवलला पोहोचायला. शिकणार तर तुम्ही एका वर्षात शिकतात, बट तुम्ही प्रॅक्टिस करता. तर डॉक्टर कसा प्रॅक्टिस करतो एका गोष्टीवरती, तसं हेअरस्टाईलिंग फील्डमध्ये काय आहे की तुम्ही हे शिकलं झालं असं नसतं. आता हे शिकलं, उद्या जाऊन दुसरं काहीतरी नवीन येतं, मग माणूस शिकत राहतो. सो ते प्रॅक्टिसिंग वर्षानुवर्ष चालूच असते. जसं तुम्ही पण कुठल्या पण फील्डमध्ये तुम्हाला काय अचीव करायचं आहे किंवा कुठला गोल काही असू दे, ॲक्टिंग लाईन असू दे किंवा कुठल्याही स्टडीजमध्ये असू दे, पण कन्सिस्टन्सी आणि डिसिप्लिन खूप इम्पॉर्टंट आहे. हे मी फॉलो केलं आणि इथपर्यंत आहे. आता मी सगळ्यांच्या मनातला प्रश्न विचारते जो तुम्हाला आता वाटतं की मला पण अशी बॉडी पाहिजे, मला पण असे हेअर पाहिजे, मला पण अशी बियर्ड पाहिजे, Yes. मग मी काय करायला पाहिजे असं ते सगळ्या मुलांना वाटतं. बिग बॉसमध्ये खरंच तुम्हाला किती पैसे मिळतात? अरे तो महत्त्वाचा प्रश्न माझा राहिला. नाही मी उत्तर दिलं नसतं. असं कसं पाहिजे? झालं का? फेस ओळखीचा आम्ही आत्ताच पाहिले, पण नाव नाही आहे. सगळ्यांना सांगा म्हणजे ते खूपच फरक छान वाटते. हां, thank you so much. प्रश्नच नाही आहे, पण Thank you so much. त्याच्यामुळे जर चेहरा पटकन लोकांना ओळखता नाही. अरे बिग बॉसमध्ये गेलो होतो ना तेव्हा माझी एवढीशीच केस होती फक्त. बियर्ड तर काहीच नव्हती. मी अगं त्यांना ते 1.5 तास वेणीपणीचा कार्यक्रम केले. मी 1.5 तास असं मान वर करून बसलेलो. मी म्हणलं काय चाललंय ते एक एक केस घेऊन आणि आम्ही अर्ध्या तासात तयार झालो माहिती आहे. हां आम्ही मला खूप टाईम लागतो होता, खूप जास्त. मी एक कपडे 10 वेळा घालणार, मग हे चांगलं वाटतंय का, ते चांगलं वाटतंय का, चालू असतं ना. हां मी तेच बोललो की हां घ्या ना, एकच मिनिट. थँक्यू सो मच. खाली वाकू का की नको? तुझ्या खांद्यापर्यंत पण नसेल. थँक्यू. नाईस टू मीट यू. सेम ये ना इकडे. थँक्यू बाई, थँक्यू बाई. काय झालं? म्हणजे मला मग ते परंपरा नाही पाणी खूप मस्त आहे. तुला आवडलं नसेल, पण तुला सवय ना असं मोठ्या हॉटेलमध्ये मी खायची वगैरे JWमध्ये. तुला कसं नाळ्यामध्ये खायची, रोडवर खायची सवय आहे. हां हे घे रे फोटो तो. हे असं काहीतरी पहिल्यांदाच बघतोय मी. ते कधी आयुष्यात असं बघितलं नाही की अशी चक्री खेळण्यामध्ये असायची आमच्या निर्मळच्या जत्रेमध्ये, पण हे असं काहीतरी फर्स्ट टाईम. तर हा ब्लॉग मी इकडेच संपवतो. खूप मजा केली, खूप धमाल आली वरती, खूप मोठ्या मोठ्या लोकांशी मी भेटलो. सगळ्यांना भेटून खूप जास्त मजा आली. आणि काही असा छोटा ब्लॉग असू शकतो, कारण माझं पण फर्स्ट टाईम आहे, तुम्ही समजून घ्या. आणि काय चुका किंवा काय असतील तर तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा. काय इम्प्रूव्ह केलं पाहिजे, काय नाही केलं पाहिजे हे कमेंटमध्ये सांगा. आणि भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. टेक केअर, बाय बाय, गुड नाईट.